कुठनं रस्ता गावलाय काय माहिती. टू व्हीलरवाला मामा आला. जाऊ दे TS डेट बघू शकता कुठला आहे आता सध्याला. तर TS म्हणजे आम्ही आहे तेलंगणामध्ये. बादशाह फिलिंग आहे, बादशाह फिलिंग. कुठल्या गल्लीतून चालले काय माहिती. डबल टू व्हीलर आली तर पास होत नाही इथं काय सांगते. जाऊ दे ते टू व्हीलर बघून रस्ता होऊ शकता केवळ. हा जरा डांबरी लागला तरी पण गावागावातच म्हणा येऊ. पण चलो भेटूया डायरेक्ट तुम्हाला पॉइंटवर. तर मित्रांनो बघू शकताय गाडी लावल्या भरायला गावात. आता ही गावात भैसना म्हणून भैंसा काही तर आहे गावात ना. भैंसा म्हणून गाव आहे तेलंगणामध्ये. इथं बघू शकताय रस्त्यावर सगळा मक्का पसरलाय आणि रस्त्यावर बरोबर गाडी लावल्या. गाड्या येता जाता ये जा करायला लागल्या ती. आणि वरती माणूस बघायला लागलाय ना तिथं वर हाईट माल जरा जाणार आहे बहुतेक. मग ती वर दाबून माल घ्यायला लागलाय. आता हे दुसरा पॉइंटवर आले भरायला आणि ही मक्का पसरलाय. त्या मक्क्यातच घातली गाडी. ते काय म्हटले काय विषय नाही म्हटले घाला मक्क्यात गाडी काय विषय नाही. मग लावला बघा बरोबर रस्त्यात. आता हे दुसरा पॉइंट आहे. तिसरा पॉइंट राहणे जायचं आपल्याला. ही मक्का आहे पण बेनिफिट काय मिळाले माहिती आहे काय. आता ही जातो गाण्याचं कॉपीराईट ते येईल. बेनिफिट काय मिळालं माहिती आहे काय. साईडनं पूर्ण रान आहे, पूर्ण रान. झाडं बिडं मस्त आहेत, सगळी मोकळी हवा या लागल्या. गाडीत पंखा नाही लावला तरी मस्तपैकी वार या लागले. काय उकडत नाही काय नाही. ही बेनिफिट आहे बाबा. फक्त इथं एवढंच आहे की पाणी जेवायला खायला प्यायला काय नाही. काय येताना खाऊन आलं तर काय विषय नाही सगळं. आता एवढं एक नंबर वाटायला लागले बघा. इथं भरायला आले. बघूया तिसरा पॉइंट आपल्याला कुठला भेटते बघूया. मी तिथे तुम्हाला जाऊन सांगतो. बस राहू दे. डायरेक्ट दगड अडकतात. आमच्या डायरेक्ट मक्का अडकायला काय बोंबलायचं. मक्का हा विषय नाही. गावाकडे आल्यावर असं टॉपचा विषय काय दणका. वर जाईल अजून दोन मक्का. अरे बोंबाला माझं पाय चालतं मक्क्यात घुसतो. बादशाह अवघड आहे बघ. ती ढग बघितला का मित्रांनो वर. एकटंच कसं फिरायला लागले. तर असा विषय आहे. आता गाडी लागल्या भरायला. हे आहे चौथा पॉईंट. म्हणजे हे तिसरा पॉईंटच होता. इथं इथं एकदा गाडी लावलेली. तिथनं गाडी इथं लावल्या. असा विषय आहे. आता इथं गाडी भरायला लागल्यात. तिथं वर बघू शकताय. अजून किती माहिती आहे का. 1 2 3 4 म्हणजे अजून 4 थप्प्या राहिल्यात भरायच्या. त्या 4 थप्प्या भरल्या की गाडी एक नंबर अशी लोड होत्या. आता एवढा माल आहे बघा खाली. एवढा माल भरला का नाही गाडी आपली लोड होत्या. मग असं वरनं कागद टाकायचा. कागद त्यानं टाकून बांधायचं. आणि बांधून एकदा झालं मस्त पैकी कट त्यानं घ्यायचं. बांधून झालं की आपल्याला निघायचं. काटा त्यानं करायचा. माल हा आपला सांगलीचा. बघूया सांगलीत कुठं पाठवतात.
चला. हा तर मित्रांनो, सूर्यमामा मावळा लागल्यात आणि आपलं बांधून पण झालेलं आहे. हात बघू शकता आपलं कसं झाले. तनका शी असा हात जायचा मग तुम्हाला वर जाऊन दाखवतो. हा होय हे असं बांधले बघा. ही गट्टे गट्टे दिसतात का नाही, ही पोतीवर आल्यात. कशाला हिला बस की असा विषय आहे बघा. ह्यो मक्याला तसं म्हटलं तर अजून हाईट येऊ शकली असती. तोंडाचा घाम माझा. पण हे अंडरलोड असल्यामुळं जरा माल कमी आहे, त्यामुळं हाईट लई गेली नाही. आणि कागद काय एकच टाकायला थोडा काय सांगली तर खाली करायचं आहे. आणि ह्यो काय रेंजिन कागद आहे, ही काय गळत नाही काय नाही, त्यामुळं त्या कागदाची काय टेन्शन घ्यायची गरज नाही. चला आता काटा देऊन करूया मस्तपैकी. सूरज दादा तर पूर्णच मावळतात. चलो अरे हळू ये. इथे काय नाही इथे. ए थांब थांब थांब. इथे 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 आई का त्यावर डोळा घेतला पा. पदर धरून आई रडती धरून जजमनी माझी सोडून. दादा रडतो गळ्यात पडून, आग माझी सोन्याची बावली मला चालली सोडून, सोन्याची बावली चालली सोडून.
तर मित्रांनो बघू शकता आता मस्तपैकी गाडी आपली काठावर घातल्या आणि माल पण एकदम म्हणजे एकदम बरोबर आलाय. असं काय नाही की माल कमी आलाय जास्त आलाय, एकदम बरोबर माल आलाय. त्यामुळं काय विषय नाही. असं आहे. चला आता गाडी काट्यावरून देईन आणि काट्यावरनं काढल्यावर तुम्हाला सांगतो रूट कसं काय कुठं कुठं जायचं आहे. बहुतेक नांदेडला जायचं नाही, तुम्हाला सांगतो पुढं.